तर एकीकडे जरांगेंच्या रॅलीची सांगता सभा होतीये तर दुसरीकडे हाकेंचा मेळावा आहे। सांगलीच्या पलूसमध्ये ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत पहिला जनजागृती मेळावा असेल। ओबीसी आरक्षण बचाव समिती मैदानात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। आज मेळावा असेल तर उद्या सांगली जिल्ह्याचा दौरा देखील हाके करतील। राज्यात एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये तर शांतता रॅली आणि सांगता सभा देखील होते, तर दुसरीकडे ओबीसींचा लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। जिल्ह्यातील पलूस या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीनं जनजागृतीसाठी तसेच आरक्षणाच्या यलगारासाठी ओबीसी आरक्षण मेळावा होऊ घातलाय। आज संध्याकाळी 5 वाजता श्री मंगल कार्यालय या ठिकाणी होतीये, तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, प्रकाश अण्णा शेंडगे तसेच संजय विभूते आदी मान्यवर यावेळेस उपस्थित असतील। एकीकडे जरांगे पाटील यांची रॅली आणि या रॅलीची सांगता होतीये, तर दुसरीकडे ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। लक्ष्मण हाकेंकडून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। सांगलीच्या पलूसमध्ये ओबीसी मेळावा होतोय। आज संध्याकाळी 5:30च्या सुमारास हा मेळावा होतोय। लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत पहिला जनजागृती मेळावा असेल। ओबीसी आरक्षण बचाव समिती मैदानात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। आज मेळावा असेल तर उद्यापासून सांगली जिल्ह्याचा दौरा देखील लक्ष्मण हाके करतील। जरांगे पाटलांच्या सभेत जरांगे पाटील काय भूमिका घेत आहेत याकडे देखील अवघ्या राज्याचं लक्ष लागून असतानाच आता ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। सांगलीच्या पलूसमध्ये हा ओबीसी मेळावा असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। शरद सातपुते आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। शरद, आपण पाहतो एकीकडे जरांगे पाटलांची सभा, रॅली आणि दुसरीकडे ओबीसीकडून देखील मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। शिवाय लक्ष्मण हाके उद्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती देखील आहेत। संपूर्ण माहिती द्याल? अगदी बरोबर आहे वर्षा। संभाजीनगर येथील मनोज जरांगेंच्या सभेचा आज समारोप होताच आज ओबीसी समाजा वतीने जिल्ह्यातील महाराष्ट्रातील पहिला ओबीसी मेळावा हा सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात पलूस येथे होत आहे। या मेळाव्यामध्ये समाजाची जनजागृती करण्याचा विषय महत्वाचा आहे। समाजाला जागृत करण्यासाठी हा मेळावा घेण्यात येत आहे। त्याचबरोबर या मेळाव्यासहित रविवारी उद्या जिल्ह्यातील काही प्रमुख गावांमध्ये छोटे मेळावे, गाठी भेटी हे लक्ष्मण हाकेंचे होणार आहेत। निश्चितच शरद, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।